तुषारजी जांभळे तसेच 22 लाईव्ह आमच्या समेत जोडले गेले. ह्या पहिल्या चेंडूवरती मात्र फटका जरूर चांगला खेळला गेलाय. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका अतिशय चांगला उत्तुंग असा देखणा फटका आलाय. 2 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती. बघा फलंदाजी घेतल्यानंतर आपण पाहतोय ज्या रीतीनं सुरुवात व्हायला हवी ना त्या रीतीनं सुरुवात केली खऱ्या अर्थानं. फुलटॉस चेंडूवरती बॉलर बॅक टू द ड्राईव्ह, 2 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार आलाय. आणि या चौकाराच्या साह्यानं नक्कीच धावसंख्या 4 धाव फलकावरती लगावले गेले. सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येला केला गेलेला श्री गणेशा सुरुवात अतिशय चांगली झाली आहे. गोलंदाज रोशन वरती पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला गेला. तदनंतर रोशनचं कमबॅक पहा. ऑफसाईडचं आउटसाइड द ऑफ स्टंप, नक्कीच चांगला. चांगली कामगिरी राहिली गोलंदाजाची. रोशननं मात्र थांबवलं गेलं. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर फलंदाज राज पवारला या चेंडूवरती मात्र मोठा फटका आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय जरूर आणि टिपला गेलाय झेल. इथून मात्र संपेल राज पवार या फलंदाजाचा खेळ. पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर निर्धाव, तदनंतर मात्र या चेंडूवरती बाद केलाय. व्हॉट अ कमबॅक, व्हॉट अ बॉलिंग. खतरनाक गोलंदाजी पाहतोय आपण. पहा आउटसाइड द ऑफ स्टंप, पूल करण्याचा प्रयत्न, मिड ऑन कडे एक सुंदरसा झेल आणि तदनंतर मात्र फलंदाज बाद होऊन चाललाय तंबूच्या आश्रयाला. राज मात्र बाद झालेत. खरं तर पाहतोय ही अटीतटीची लढत, निर्णायक सामना आहे. एका चषकावरती नाव कोरण्याची संधी जरूर दोन संघांना आहे, परंतु या संधीचं सुवर्ण संधीमध्ये कोणता संघ रूपांतर करेल. दाभेकर की एकीकडे आहे देवली संघ. देवली संघ प्रथमतः धाडस दाखवले खरं फलंदाजी करण्याचा. नाणेफेकीचा कौल जरूर त्यांच्याकडे लागला होता. नक्कीच त्यांचे संघनायक आमच्या समेत जोडले गेले होते. त्यांनी सांगितलं आम्ही नक्कीच 30+ धावसंख्या करण्याचा मनसुबा जरूर आहे त्यांचा, परंतु इथून सुरुवात जरूर चांगली झाली. सावधरित्या सुरुवात मी तर म्हणेन. एक गडी जरूर बाद जाय, परंतु अजूनही काही घडलं नाही, काही बिघडलं नाही. अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आपण पाहतोय. या चेंडूवरती नक्कीच चांगला ग्लान्स केलाय. शफल होऊन चेंडू मात्र नक्कीच अडवतील फेकतील तत्वर मात्र या 2 धावा. 2 धावानं संघ पुढे सरकते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 6 धावसंख्या धावफलकावरती. या 2 धावेच्या सहाय्यानं पहिलं षटक हाताळत असताना आपण पाहतोय रोशन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय गौरव. रोशन हा गोलंदाज आपण पाहतोय. आतापर्यंत 1 विकेट मिळवली, 6 धावसंख्या खर्ची केल्यात. वेगवान असा गोलंदाज, वेगवान चेंडू फेकला गेलाय, परंतु इथून मात्र पूल केलाय. पूलचा सक्सेसफुल फटका पाहायला मिळालाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप, हा येतोय चौकार. चौकाराच्या साह्याने नक्कीच धावसंख्या पुढे सरसावते. 4 न वेगानं पुढे सरसावले खऱ्या अर्थाने. या चौकाराच्या साह्यानं 10 धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. टोटल आपण पाहतोय हा पाहिला तर शफल होऊन खेळलेला फटका नक्कीच फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पूलचा सक्सेसफुल फटका पाहायला मिळाला. अतिशय नेत्रदीपक फटका. नक्कीच कॉन्फिडन्स होता या फटक्यामध्ये. आपण पाहतोय हा गौरवनं फटका खेळला होता. अतिशय चांगला गौरवचा फटका पाहायला मिळाला. नक्कीच शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या षटकातील. आपण पाहतोय षटक हाताळत असताना गोलंदाज रोशन. शेवटचा 1 बॉल बाकी. धावसंख्या धावफलकावरती 10. गोलंदाज रोशन शेवटचा 1 चेंडू फेकेल. सामना करील गौरव. रोशन टू गौरव. रोशनचा हा चेंडू. हा या चेंडूवरती दडपण पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं चौकार आल्यानंतर लय बिघडली गेले. कुठंतरी नक्कीच अंडर प्रेशर खाली खेळताना पाहतोय आपण गोलंदाज रोशनला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. 1 विकेट जरूर मिळवला. धावसंख्या खर्ची केली ती 10. या चेंडूवरती एक आव्हांतर आली. 11 धावसंख्या धावफलकावरती. 111 स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 11 वरती 1 विकेट. पहिलं षटक मार्गस्थ आहे. नक्कीच आपण पाहतोय रोशन हा गोलंदाज शेवटचा चेंडूवरती कोणती धावसंख्या खर्ची करेल. पूर्वार्धामध्ये जर पाहिलं तर हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. या चेंडूवरती मात्र नक्कीच परत एकदा पुलचा फटका आहे. इथून मात्र नक्कीच हा फटका सजवला गेलाय षटकारासाठी. वॉट अ शॉट, वॉट अ इनिंग.
नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला शेवटच्या चेंडूवरती. पाहतोय आपण नक्कीच रिप्ले बॅक पाहाल आपण 22 लाईव्हच्या माध्यमातून. 22 यार्ड लाईव्हच्या माध्यमातून पहा. गोलंदाजी मार्कवर. तदनंतर मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बिरकावून दिलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहिलं तर हा षटकार आलाय. या षटकाराने नक्कीच धावसंख्येला आकार आला. एका गाड्याच्या मध्ये टोटल धावसंख्या आपण पाहतोय. एक षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 6 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आहे ती 17 धावसंख्या धावफलकावरती. जर आपण पाहिलं तर आमच्या समेत जेव्हा नाणेफेकी करत असताना दाभेकर संघाचा नक्कीच संघनायक होते. त्यांनी नक्कीच आमच्या समेत चांगले होतं. 20 ते 25 धावेपर्यंत रोखलं जाईल. परंतु इथून काय घडेल काय बिघडेल ते पाहिजे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 12 चेंडूंमध्ये किती धावसंख्या उभारली जाईल खऱ्या अर्थानं या फलंदाजांच्या माध्यमातून. देवळी संघानं आतापर्यंत घेतलेला निर्णय नक्कीच सातत्यपूर्णता राखले. या निर्णयामध्ये फलंदाजी घेतल्यानंतर मात्र आत्मविश्वासानं ही फलंदाजी केली आहे खऱ्या अर्थाने या फलंदाजांनी. इथून मात्र स्टार्टअप चांगला भेटलाय. परंतु या स्टार्टअपवर पाया मात्र रचला गेला. या पायावरती नक्कीच कलस चढवण्याचं काम कोणता फलंदाज करेल हे मात्र नक्कीच पाहणं गरजेचं आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक प्रमोद यांच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. दाभेकर संघाचं आपण पाहतोय. दुसरं षटक फेकत असताना या चेंडूवरती परत एकदा फुलचा फटका पाहायला मिळाला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मात्र आलाय दर्जेदार स्ट्रोक, ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळतोय. नक्कीच फलंदाज अक्षयच्या बॅटमधून आलेला हा आणखीन एक खणखणीत असा षटकार. पहा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुरा एकदा पूल शफल होऊन पूर्णपणे झोकून दिला या चेंडूवरती आणि नक्कीच षटकार मिळवलाय. पहा परत एकदा वाईड. हा मात्र प्रेशर वाढतोय गोलंदाजांवरती. आपण पाहतोय षटकार आल्यानंतर हा एक अवांतर आलाय. 24 धावसंख्या धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवर प्रमोद. दुसरं षटक हाताळत असताना आपण पाहतोय प्रमोदला. या चेंडूवरती नक्कीच चांगला फटका आहे जरूर. बॅक टू बॅकचा नक्कीच दुसरा षटकार येईल तो प्रमोदच्या बॅटमधून. आपण पाहतोय देवळी संघाचा हा फलंदाज अक्षरशः आग ओकणारी फलंदाजी करतोय. आक्रमक फलंदाजी करतोय. नक्कीच चांगली फलंदाजी राहिली आहे ती फलंदाज अक्षयच्या माध्यमातून. बॅक टू बॅकचे 2 षटकार आलेत. प्रमोदवरती मात्र प्रतिहल्ला चढवला गेलाय. प्रमोदला मात्र इथं विचार करण्यासाठी भाग पडलाय. 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यानंतर मात्र नक्कीच मागडा ठरताना दिसलाय. परंतु या चेंडूचा पहा. हा चेंडू नक्कीच 22च्या स्वरूपात एक डिक्लेअर जरूर येईल. त्यानं हेरलं फलंदाजाला. कुठंतरी शफल होतंय. तसाच मात्र टप्पा पुढं ठेवला. लगेच स्पेस कमी केला गेला. गती कमी केली गेली. तदनंतर मात्र पूर्णपणे बीट केला. अक्षय मात्र बीट झालाय. बॅक टू बॅकच्या आलेल्या 2 षटकारानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळालंय ते प्रमोदचं. एक सिंगल रन ॲड केली जाईल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 31 ऑन स्कोर कार्ड. ही चेंडूवरती नक्कीच गती कमी केली होती. बुटं फिरवली होती. व्हेरिएशन पाहायला मिळालं. अक्षरशः नक्कीच पूर्णपणे जखडून ठेवलंय. भेदकता मात्र दाखवत असताना प्रमोद नक्कीच कुठंतरी आपल्याला वाटत होतं की ह्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यानंतर कधीतरी गोलंदाज महागडा ठरेल का, की फलंदाज आपलं वर्चस्व सत्यपूर्ण टिकवून ठेवेल. परंतु असं घडलं नाही. आपण पाहतोय गोलंदाजानं मात्र किमिया साकारले खऱ्या अर्थानं आपल्या हातातून ते प्रमोद या गोलंदाजानं. शेवटचं षटकाचा काही चेंडू बाकी. इथून मात्र मिड विकेट रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. आणि दोन्हीही सख्खे बंधू मैदानामध्ये आहेत. आपण पाहतोय अक्षय आणि गौरव दोन्ही सख्खे बंधू मैदानामध्ये असताना इथं मात्र आपण पाहतोय चांगली भागीदारी जी आयुष्यामध्ये खूप गरजेची असते. साथ देणं, तसेच छोटा भाऊ मोठ्यासोबत, आणि तेच मात्र मैदानामध्ये साथ एकमेकाची लाभत असताना आपण पाहतोय ही साथ लाभणं खूप आयुष्यामध्ये गरजेचं असतं. आणि पाहतोय चांगली पार्टनरशिप. 8 बॉलमध्ये 28 रनची पार्टनरशिप झाली आहे. आणि या चेंडूवरती नक्कीच स्वतः फॉलो थ्रो मध्ये नक्कीच चांगला झेल टिपला गेलाय. आपण पाहू रिप्ले बॅक मध्ये नक्कीच 22 यार्ड लाईव्हच्या माध्यमातून अतिशय चांगलं लाईव्ह प्रक्षेपण. क्वालिटी तीच क्लिअरिटी पाहायला मिळते. आणि हा पहा पुढे सावून खेळलेला चेंडू सरळ बॉलर बॅक टू द ड्राईव्ह पाहायला मिळाला. परंतु नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. इतका स्पीडनं चेंडू आला होता ना
की त्यानं नक्कीच कोणतंही दडपण न ठेवता कोणालाही न घाबरता मात्र हा झेल टिपला आणि एका भावाला म्हणजेच फलंदाज अक्षयला मात्र बाद करून तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. नवीन फलंदाज दाखल झालाय देवळी संघाचा सचिन. षटक समाप्त झालंय. नक्कीच दुसरं. आतापर्यंत धावसंख्या आहे ती 17.50च्या सरासरीनं आपण पाहतोय. 35 धावसंख्या धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अक्षय मात्र आपल्या तंबूच्या आश्रयाला येत असताना अक्षयने नक्कीच पाहाल तर 17 धावसंख्येचं योगदान दिलंय. अतिशय चांगली फलंदाजी राहिली अक्षयची. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गौरव. गौरव आलाय स्वतः संघनायक कॅप्टन फ्रंट ऑफ द लीड पाहायला मिळतोय आपण. तो दाबेकर गौरव. नक्कीच चांगली गोलंदाजी साकारावी लागेल. शेवटचे 6 चेंडू कमबॅक करून देणारे ठरतील का आपल्या संघासाठी ते पाहायचं आहे. पहिल्या चेंडूवरती झेल उडाली होती. यष्टीरक्षक पोहोचू शकले नाही आहेत. थोडंसं तू मेन दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून नक्कीच कॉलिंग चांगली नव्हती. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. डॉट चेंडू आला आणि या डॉट चेंडूवरती मात्र कोणतीही धावसंख्या मिळणार नाही. गौरवने मात्र सुरुवात केली ती डॉट चेंडून आपल्या षटकाला. कॅप्टन संघनायक सरसेनापती म्हणून का ओळखलं जातं. इथून मात्र संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत असताना गौरव यांना आपण पाहतोय. तिसरं षटक शेवटचं षटक उत्तर पूर्वार्धातील फेकत असताना परत एकदा पुढे सरसावून केले. तिथून मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचले परंतु गच्चाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. झेल मात्र सुटलाय. त्याचं रूपांतर मात्र झालंय ते दुहेरी या धावसंख्येमध्ये. दुहेरीनं धावसंख्या पुढे सरसावेल. टोटल आपण पाहतोय 37 ऑफ 2 लॉस. 37 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल. 37 धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय. गौरव हा गोलंदाज 2 चेंडू अतिशय उत्कृष्ट फेकलेत. एक झेल सुटलाय. त्यानंतर 2 धावा आल्यात. परत एकदा नक्कीच पुलचा नक्कीच हा टायमिंग चुकलाय परंतु अखेरच्या क्षणाला क्षेत्ररक्षकही चुकले गेलेत. धावसंख्या मात्र फक्त आणि फक्त 1 मिळेल. 38 धावसंख्या. पहा गोलंदाजाचं जर कौतुक करावं लागेल. एकूण एका चेंडूवरती त्यानं बीट केलं होतं. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाले परंतु क्षेत्ररक्षणाची पहिला आपण पाहिलं तर मिड विकेट रिजन मध्ये दोन्ही झेल सुटले गेले. दोन्ही क्षेत्ररक्षक जरूर वेगवेगळे होते परंतु पोझिशनही वेगवेगळ्या होत्या परंतु ऐन मुख्याच्या क्षणाला सुटलेले हे झेल बरंचसं काही सांगून जातील आणि पूर्वार्धामध्ये नक्कीच या केलेल्या चुक्या तुम्हाला नक्कीच याचं प्रायश्चित्त तुम्हाला उत्तरार्धामध्ये फेडावं लागेल. याची दखल घ्यावी लागेल. नक्कीच गोलंदाज गौरव प्रयत्न शर्तीचे चालू आहेत. हा परत एकदा शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षक पोहोचलेत. तद्वर मात्र एक सिंगल ऍड केली जाईल. धावसंख्या 1 न पुढे सरसावेल. नक्कीच शरीरावरती आदळला गेला चेंडू गौरव यांचा हा आपण पाहतोय. धावसंख्या मात्र पुढे 1 ने सरसावली. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 39. गोलंदाज गौरव. हा चेंडू नक्कीच नो चेंडूचा इशारा आलाय. खरं तर फलंदाज सावध नव्हते. स्ट्राईक अँड कडे असणारे फलंदाज आपण पाहतोय. गौरव टू गौरव ही लढाई होती. हा चेंडू बराचसा बाहेर पिचच्या अक्षरशः बाहेर टाकला आणि हा मात्र नक्कीच या आव्हान धावसंख्या टोटल पाहतोय आपण 40 धावसंख्या. आतापर्यंत जी अचूक टप्प्यावरची भेदक गोलंदाजी चालू होती त्यावर मात्र नक्कीच कुठंतरी लय बिघडली गेली. नियंत्रण सुटलं गेले गौरव यांचं आणि हा मात्र आव्हांतर चेंडू आलाय. नो बॉल आलाय. पुढील चेंडू कशा रीतीने फेकला जाईल. या चेंडूवरती मात्र नक्कीच मोठा फटका आहे. परत एकदा झेल खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटलाय आणि हा झेल सुटलेल्या झेलचं मात्र चौकारामध्ये रूपांतर. पहा या षटकामध्ये पाहाल तर तिसरा झेल सुटलाय. तिसरा झेल सुटल्यानंतर हा चौकार आलाय. म्हणजे धावसंख्येला कुठेतरी रोख लावण्याचं काम गोलंदाजाच्या माध्यमातून होते परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मात्र लाभत नाही. धावसंख्येचा आकार मात्र वाढत चाललाय. 4 न धावसंख्या पुढे चालली. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 44. 44
44 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या देवळी संघाची एकीकडे मात्र नक्कीच सारवण्याचं काम केलं जाते गोलंदाजीच्या माध्यमातून, परंतु त्याच्यावरती पाणी फिरण्याचं काम क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून केलं गेलंय. या चेंडूवरती परत एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. तोच क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव पूर्ण, दुहेरीचा प्रयत्न, दुहेरी ही पूर्ण. नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावाने संघ पुढे सरकतोय. टोटल आपण पाहतोय 46. प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या देवळी संघानं 3 षटकामध्ये जमवल्यात 46. 18 चेंडू आणि उत्तरार्धामध्ये जिंकण्यासाठी दाभेकर संघाला जमवायच्या त्या 47. 18 चेंडू 47 धावसंख्येची गरज जिंकण्यासाठी. मांगर आणि अहिर या 2 संघादरम्यान पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जोडणार आहोत नक्कीच तुषार जांभळे. टॉसविन नक्कीच इथं पूर्ण झालाय. अहिर संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय, क्षेत्ररक्षण घेतलंय. तर चला वळूया मैदानाकडे, जिथं आपण स्पर्धा पाहतोय. सी भैरी नवलाई चषक 2025 पर्व 4th आणि हे उत्कृष्ट दर्जाचे, उत्कृष्ट आयोजन, उत्कृष्ट स्पर्धा आपल्या समोर येते. उत्कृष्ट सामना, अतिटतीचा सामना आपल्या समोर येतोय. आपण पाहतोय पूर्वार्ध झालाय. पूर्वार्धामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच 46 धावांचं टार्गेट, 47 माफ करा 47 धावांचं टार्गेट. 18 चेंडू 47 ची गरज. गोलंदाज आपण पाहतोय राज पवार. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती नक्कीच देखना फटका आहे जरूर. जे 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे पळताय, तिथून मात्र चेंडू जाईल
डिक्लर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. आपण पाहतोय हाफ मैदान आहे हे, काही झोन मात्र हा डिक्लेअर झोन डिक्लेअर केला गेलाय आणि डिक्लेअर न मात्र नक्कीच धावसंख्या एक न पुढे सरकते, एक न धावफलकावरती लगावली जाते. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय अक्षय आणि रोशन, एक धावसंख्या धावफलकावरती. अक्षय या चेंडूवरती वॉटर क्लास क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका, परंतु नक्कीच सीमा रेषेलगत हा टिपला गेलाय झेल. नक्कीच इथून मात्र नक्कीच महत्वाची विकेट डाऊन, महत्वाचा गडी बाद होऊन मोठा हादरा मात्र दाबे दाबेकर यजमान संघाला. नक्कीच राज पवारचा हा चेंडू इनसाइड आउटचा चांगला फटका, नक्कीच वाटलं होतं षटकार होईल, परंतु पहा सीमा रेषेलगत अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सचिन यानं मात्र हा झेल टिपला. उत्कृष्ट दर्जाचा झेल, तितकेच महत्वाचाही हा झेल होता. ऐन मोक्याच्या क्षणाला हा झेल टिपला आणि फलंदाज अक्षयला मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येताना आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय इन ॲट नंबर 3 गणेश. आपण पाहतोय धावसंख्या एक, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये महत्वाची विकेट. मागच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच तंबूच्या आश्रयाला आलाय. नक्कीच कुठेतरी इथून मात्र फेरबदल पाहायला मिळेल का सामन्यामध्ये. दाबेकर संघाला मात्र नक्कीच पहिला हादरा मिळालाय. गोलंदाज राज पवार, पुढचा चेंडू परत एकदा बॅकफुटर येऊन पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय. इथून मात्र धावसंख्या मिळेल एक, टोटल धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती दोन, दोन धावसंख्या धावपटलावरती येतील. आपण पाहतोय दोन, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दोन. पहिलं षटक, इथून मात्र नक्कीच मोठ्या फटक्यांची आशा अपेक्षा असतील दाबेकर संघाच्या संघनायकाला आणि नक्कीच प्रेक्षकांनाही. ही लढत नक्कीच अटीतटीची होणं खूप प्रेक्षकांची इच्छा असेल, परंतु बघूया काय घडते काय बिघडते. इनसाइड आउटचा हा देखना फटका, कव्हर आणि पॉइंट रिझर्व मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय, दणदण करीत चेंडू चाललाय सीमा पार, मिळेल हा चौकार. या चौकारच्या साह्याने नक्कीच धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय सहा, सहा धावसंख्या. गणेशनं मात्र आल्या आल्या नक्कीच हा चौकार मिळवलाय. सुरुवात जरूर दमदार झाली. टोटल सहा धावसंख्या आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय, अजूनही नक्कीच 2 चेंडूंचा पहिल्या षटकातील खेळ बाकी असेल. पुढे सरसावण्याचा प्रयत्न, आउटसाइड द लेग स्टंप आपण पाहतोय. इथून मात्र वाईटचा इशारा, एक धाव मात्र मिळेल. टोटल धावसंख्या मात्र पुढे सरकेल एक न 7 धावसंख्या टोटल धावफलकावरती लगावली जाईल. तद्वर मात्र आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावसंख्या. पहिलं षटक राज पवार याचं हे षटक आपण पाहतोय. कशा रीतीने हे षटक हाताळलं जाईल. उर्वरित 2 चेंडू फेकायचे बाकी आहेत अजून. परत एकदा नक्कीच परत इनसाइड आउटचा चेंडू होता. बॅट चेंडूचा तितकासा चांगला संपर्क झाला नाही. डॉट चेंडू आलाय आणि बॅट अँड बॉलचं जर आपण कोऑर्डिनेशन बघितलं तर तितकंसं चांगलं नव्हतं. डॉट चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव मात्र मिळेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 8, 8 धावसंख्या धावफलकावरती. इथून मात्र एखादा मोठा फटका नक्कीच खेळावा लागेल. एक आलेला मोठा फटका नक्कीच थोडंसं हाईसं वाटेल, थोडंसं आव्हानातलं अंतर कमी करून जाईल ते मात्र नक्कीच दाबेकर संघाच्या. परंतु डॉट चेंडू जर आला तर दडपण वाढेल. परंतु या चेंडूवरती इनसाइड आउटचा अतिशय दाखना क्लास दाखवणारा फटका इथून मात्र पाहायला मिळतोय. तो नक्कीच फलंदाज रोशनच्या माध्यमातून, गणेशच्या माध्यमातून नक्कीच हा देखना फटका. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहाल नक्कीच 20 यार्ड लाईव्हच्या माध्यमातून शॉर्ट प्लेनचा चेंडू बॅकफुटर येऊन पंच केला. इनसाइड आउटचा देखना फटका, चेंडू सीमारेषे बाहेर ट्रॅव्हल झाला षटकारासाठी. वॉटर क्लास, नक्कीच अप्रतिम टायमिंग, अप्रतिम टोला पाहायला मिळाला हा षटकाराचा. आणि टोटल मात्र पुढे सरकेल 6 ना 1 षटकाच्या समाप्त खेळ आपण पाहतोय 14 धावसंख्या धावफलकावरती. तर उर्वरित नक्कीच 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू 33 धावसंख्येची गरज. गौरव जाधव.
एकीकडे आपण पाहिलं पूर्वार्धामध्ये शेवटचं षटक फेकलं संघनायक गौरवनं. तदनंतर मात्र या उत्तरार्धामध्ये आलाय सेकंड स्पेल हाताळण्यासाठी. पाहतोय आपण गौरव जाधव. 12 चेंडू 33 धावसंख्येची गरज. दाभेकर की देवळी या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारून एका चषकावरती नाव कोरण्यासाठी सज्ज होईल ते मात्र पाहायचं आहे. गौरव जाधवचा पहिला चेंडू परत एकदा इनसाइड आउटचा देखना फटका. काय क्लास, काय टायमिंग, अप्रतिम टायमिंग. बॅटचा स्वीट साऊंड ऐकायला पाहायला मिळाला, तो मात्र मिळाला रोशनच्या माध्यमातून. आपलं पाहतोय देखना फटका, षटकार. पहा कशा रीतीनं फटका खेळला गेला. बॅकफुटवर येऊन अक्षरशः पंच केला. फटका इतका दिमागदार होता, दमदार होता की चेंडू थांबू शकला नाही. चेंडू मात्र षटकारा पलीकडे गेलाय आणि ह्या मात्र नक्कीच धावसंख्या 6 मिळतील. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 20 विजयातील अंतर कमी करणारा हा षटकार जरूर असेल. 11 चेंडू 27 धावसंख्येची गरज. परत एकदा फ्रंट फुटर येऊन कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तद्वर मात्र थोडे फंबल झालेत. लगेच ते केरीला कन्वर्ट केलंय दुहेरीमध्ये आणि ओव्हर थ्रोची स्वरूपामध्ये, म्हणजे नक्कीच बोनस स्वरूपामध्ये 3 धावा मिळतील. हे म्हणजे नक्कीच आपण शर्यतीनं पाहतो घर फिरले की घराचे वासेही फिरतात, तसं मात्र पाहायला मिळालं. एकीकडे षटकार आला, त्यानंतर मात्र थोडंसं फंबलिंग क्षेत्ररक्षक दडपण पाहायला मिळालं, त्याचाच मात्र रूपांतर झालं ते 3 धाव्यामध्ये. आता आपण पाहतोय समीकरण बदललं गेलंय. 10 चेंडू 24 ची गरज. 10 चेंडू 24 धावसंख्येची गरज. 2 फलंदाज मात्र आक्रमक पवित्रा घेऊन मैदानामध्ये आपण पाहतोय अनोख्या अंदाजानं बॅटिंग करत आहेत. अतिशय आत्मविश्वासाने केलेली ही बॅटिंग आपण पाहतोय रोशन आणि गणेशची. रोशनचा हा फटका नक्कीच, हा मात्र आत्मविश्वासाने खेळलाय, तितकाच उंचावरती गेलाय, लांब लचक आलाय. हा मात्र षटकार. अतिशय चांगला फटका. नक्कीच इथून रिप्ले पाहू शकाल आपण. पहा गोलंदाज आले, थोडं व्हेरिएशन केलं, तदनंतर इतका कॉन्फिडन्सली हा फटका खेळला ना की रोशन धावलाही नाही. त्याला माहित होतं या फटक्यामध्ये दम आहे, दमखम आहे, आणि या षटकार मात्र आला. 29 धावसंख्या या षटकाराच्या साहाय्याने लगावल्या गेल्यात. पूर्वार्धामध्ये नक्कीच जी फटकेबाजी पाहायला मिळाली, तदनंतर उत्तरार्धामध्ये आपण पाहतोय रोशन आणि गणेश अक्षरशः तुटून पडलेत गोलंदाजांवरती. गरज असणारे जिंकण्यासाठी 9 चेंडू 18 धावसंख्येची. 9 मध्ये बनवायच्यात 18. इथून मात्र नक्की सामना होता कुठे आणि सामना नेऊन ठेवलाय कुठे. 2 फलंदाज जे आहेत ना, अनोखा अंदाज आहे. पाहतोय आपण इतक्या आत्मविश्वासाने उतरलेत ना की पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आलेत. अक्षरशः तुम्ही पाहाल तर पहिला गडी बाद झाला अक्षय, त्यांचा एक महत्वाचा खेळाडू होता. तो बाद झाल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं की दाभेकर संघ बॅकफुटवरती येईल का. हे मात्र कमबॅक करण्याचं जे मानस दाखवलं फलंदाजांनी, त्यावरती मात्र नक्कीच सातत्यपूर्णता राखली गेली आणि अतिशय अप्रतिम अशी फलंदाजी होत असताना आपण पाहतोय. गरज असणाऱ्या जिंकण्यासाठी 9 चेंडू 18 धावसंख्येची. नऊ चेंडू 18 धावसंख्येची. चला स्पीडअप करायचंय. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे गौरव जाधव. याच्यावरती मात्र आक्रमण चढवलं गेलंय. 2-3 चेंड. इथून मात्र मंकी विकेट, फसवा विकेट मात्र दिला गेलाय. गणेश, ही मात्र चुकी महागात पडू शकते दाभेकर संघाला. ही चुकी किती पत्त्यावरती पडेल ते मात्र पाहावं लागेल. मंकी विकेटच्या साह्याने इथून फलंदाज बाद झालाय. पहा किती चपळाई दाखवले, किती हुशारी दाखवले गोलंदाजानं. प्रमोद, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय प्रमोद. 9 चेंडू 18 ची गरज. इथून मात्र नवीन फलंदाज अक्षरशः मैदानामध्ये आलाय. स्ट्राईक एंड वरती अजूनही रोशन आहे. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होईल डिक्लेअर झोन मध्ये. समीकरण मात्र बदलेल. 8 चेंडू 17 ची गरज.
30 धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. उर्वरित चेंडू बाकी असतील 8. जिंकण्यासाठी गरज आहे 17 धावसंख्येची. इथून मात्र कोणता संघ या सामन्यामध्ये बाजी मारेल, चमचमत्या ट्रॉफी पर्यंत पोहोचण्यासाठी 1 क्रमांक लागू करण्यासाठी मात्र ही लढत चालू आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे. इथून माझा परत शफल ओन केल्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, थोडेसे फंबल झालेत. लगेचच एकेरीचं कन्वर्ट नक्की दुहेरीमध्ये होईल का ते मात्र पाहायचं होतं, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना. इथून मात्र नक्कीच धावसंख्या मिळेल ती एक समीकरण मात्र आपल्यापर्यंत येईल. 7 चेंडू 16 धावसंख्येची गरज, 7 मध्ये बनवायच्यात 16. या चेंडूवरती आलेला एखादा मोठा फटका हायस वाटेल दाबेकर संघासाठी, तर मात्र या चेंडूवरती एखादा समजा निर्धाव चेंडू जर आला किंवा एखादी मोठी विकेट आली तर मात्र नक्कीच देवली संघाचा आत्मविश्वास वाढवून जाईल. परंतु या चेंडूवरती काय घडलं गेलंय, इनसाइड आउटचा मोठा फटका, एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, घडणार नाही कोणतीही चुकी. इथून मात्र टिपला जाईल झेल. नक्कीच फलंदाज होतील बाद रोशन. महत्वाचे जे फलंदाज आतापर्यंत दाबेकर संघाचा डाव सावरून होते ते दोन्ही फलंदाज अक्षरशः तंबूच्या प्रमोद आऊट झालाय. साई नवीन न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. इन ॲट नंबर 5, 5व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. पण पाहतोय साई, टोटल रन आपण पाहतोय 31. 6 चेंडू 16 धावसंख्येची गरज, 6 मध्ये बनवायच्यात 16. 6 बॉल, 6 बॉल शेवटचे. उत्तरार्धातील हे 6 चेंडू, निर्णायक विजयी 16 धावांनी दूर. 6 मध्ये बनवायच्यात 16. टोटल धावसंख्या आहे 31. वैयक्तिक तिसरं, वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं, वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक नितीन जाधव याच्या हातामध्ये जिम्मेदारी दिली आहे, जबाबदारी दिली आहे. 6 चेंडू वाचवायचे आहेत, 16 धावसंख्या. स्कोर कार्ड वरती आहेत 31. स्ट्राईक एंड वरती असेल साई. रोशन अजूनही मैदानामध्ये, रोशन आहे का? रोशन स्ट्राईक एंड वरती आहे. रोशन कडून अपेक्षा असतील दाबेकर संघाला. हा मात्र चेंडू पहा, लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईड आलाय. या वाईडनं नक्कीच थोडं आत्मबल कमी कडून जाईल गोलंदाजाचं, परंतु हे आलेलं दडपण झुगारून गोलंदाजी करावी लागेल. इथून मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रयत्न करणाऱ्याला मी म्हणते ना, अशक्य असं काही नसतं. शेवटपर्यंत तुमचे प्रयत्न शर्तीचे राहिले ना तर तुम्ही नक्कीच या सामन्यामध्ये तग धरू शकता, या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व निर्माण ठेवू शकता, अस्तित्व टिकवून ठेवू शकता. तर मात्र पाहायचं आहे 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज. गोलंदाज येतोय पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र नक्कीच फलंदाज होतील बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. ही मात्र परत एकदा चुकी घडले फलंदाजाच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद झालाय तो रोशन. पाच चेंडू 15 धावसंख्येची गरज अजूनही. रोशन, एक रोशन बाद होऊन आलाय, दुसरा रोशन मैदानामध्ये गेलाय. जे ज्युनियर आलेत, सिनियर आलेत, ज्युनियर गेलेत मैदानामध्ये. अतिशय चांगली फलंदाजी करून रोशन बाद झालेत. परत एकदा दुसरा रोशन मैदानामध्ये स्ट्राईक एंड वरती दाखल झालाय. पण पाहतोय 5 चेंडू 15 धावसंख्येची गरज. इथून मात्र घर फिरले की घराचे वासेही फिरतात असं म्हणता येईल.
सामना नक्कीच कुठंतरी वाटत होता दाबेकर संघाच्या वतीनं फिरतोय की काय, परंतु येणारे फलंदाज फक्त हजेरी लावतायत आणि वापरत जात आहेत. पहा क्लीन बोल्ड, चांगली गोलंदाजी. एकीकडे आपण पाहतोय गोलंदाज नितीन जाधव, कौतुक करावं लागेल. अमित नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. अमित आता गरज असणारे 4 चेंडू 15 धावसंख्येची गरज. हा सामना कोणता संघ जिंकेल, कोणता संघ विजयश्री आपल्या गावाच्या बाजूनं या ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी प्रयत्न करेल ते मात्र पाहायचं. इथून मात्र आत्मविश्वास खालावलेला दिसतोय, बॅकफुटवर जाताना दिसतोय दाबेकर संघ, परंतु पाहायचंय कोणता फलंदाज असेल तारणार ठरेल असा. हा चेंडू कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढला मिड विकेट रिझन मध्ये. एक धाव आले. एका धावेनं विजयातील अंतर कमी केलं जाईल. 3 चेंडू जिंकण्यासाठी 14 ची गरज. 3 चेंडूंमध्ये 2 डिक्लेअर फटके षटकाराचे आणि 2 धावा मात्र विजयी करतील दाबेकर संघाला. तर मात्र आपण पाहतोय एकीकडे देवली संघ एखादा निर्धाव चेंडू मात्र नक्कीच या सामन्यातील चित्र स्पष्ट करून जाईल. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये रंगत आणेल, तर एखादा डॉट चेंडू सामन्याचं चित्र स्पष्ट करून जाईल. फुल टॉस चेंडू वरती नक्कीच फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, आणि हा नक्कीच एक अप्रतिम दर्जाचा झेल टिपला गेलाय. आणि इथून मात्र फलंदाज बाद होतील साई. आता जिंकण्यासाठी गरज आहे 2 चेंडू 14. आव्हान मात्र अवघड होऊन बसलंय. कुठंतरी आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर केलेली धुवाधार फलंदाजीवरती मात्र पाणी फिरलं गेलंय. जी मी तर म्हणेन ना, फलंदाज गणेशची जी विकेट आली ना रनआउटची, ती मात्र काहीशी नक्कीच पथ्यावरती पडले खऱ्या अर्थानं. ही जी मंकी विकेटची विकेट होती ना, ती खऱ्या अर्थानं ती घोडचूक असेल दाबेकर संघाची. अजिंक्य हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप ऑफ यॉर्करचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. डॉट चेंडू आलाय. आता जिंकण्यासाठी फक्त 1 चेंडू 14 धावसंख्येची गरज. औपचारिकता असेल बाकी. या सामन्यातील देवली संघ मात्र ठरलाय वर्चस्व निर्माण केलं या सामन्यामध्ये. परत एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप डॉट चेंडू 22 ची 1 धाव आली. 13 धावेने हा सामना जिंकलाय तो देवली संघानं. आणि देवली संघाचं हार्दिक अभिनंदन. दाबेकर संघाचं देऊया हार्ड लक. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नितीन जाधव. 3 महत्वाचे विकेट अक्षरशः शेवटच्या षटकामध्ये 16 धावसंख्येची गरज असताना मात्र नक्कीच चांगली कामगिरी केली. तो नितीन जाधव ठरला या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. पाहूयात चला लगेच दुसरा सामना आपल्या समोर येईल. माफ करा, अहिर आणि मांगर या 2 संघादरम्यान दुसरा सामना आपल्या समोर येईल.